सर्वांना नमस्कार. सर्व सन्माननीय वृत्तपत्र व वृत्तवाहिन्यांचे संपादक व प्रतिनिधी, आपल्याला माहीतच आहे की माननीय सर्वोच्च न्यायालयाने आदेशाद्वारे 31 जानेवारी 2026 पूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व मुदत संपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व निवडणुका घेण्याबाबत निर्देश दिलेले आहेत आणि या दृष्टीने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या निवडणुकीच्या दृष्टीने आपल्याशी संवाद साधावा आणि आपल्या माध्यमाने मतदार, उमेदवार, राजकीय पक्ष व इतर सर्व संबंधितांपर्यंत हा संदेश पोहोचण्यासाठी आज आम्ही राज्य निवडणूक आयोगामार्फत ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. मला आपल्याला सांगायचं वाटते की ही पत्रकार परिषद ही फक्त नगर परिषद आणि नगरपंचायती निवडणुका संदर्भात आज मी संवाद साधणार आहे. राज्यामधल्या ज्या निवडणुकीस पात्र असलेल्या 246 नगर परिषदा आणि 42 नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका राज्य निवडणूक आयोगामार्फत घेण्यात येणार आहे आणि यामधून एकूण 6,859 सदस्य आणि 288 अध्यक्ष यांची निवड होणार आहे. 246 नगरपरिषदांमध्ये 10 नवनिर्मित नगरपरिषदांचा समावेश आहे आणि 236 नगरपरिषदांची मुदत यापूर्वीच संपलेली आहे. राज्यामध्ये एकूण 147 नगरपंचायती आहे. त्यापैकी 42 नगरपंचायतीसाठी निवडणूक होत आहे. त्यामध्ये 15 नवनिर्मित नगरपंचायती आहे आणि 27 नगरपंचायतीची मुदत यापूर्वी संपलेली आहे आणि उर्वरित 105 नगरपंचायतीची मुदत यापूर्वी समाप्त झालेली नाही. नगर परिषदची साधारणतः सदस्य संख्या ही 20 ते 75 आहे आणि नगरपंचायतची सदस्य संख्या ही 17 आहे. नगर परिषदची निवडणूक ही बहुसदस्यीय पद्धतीप्रमाणे आहे आणि साधारणतः एका प्रभागामध्ये सर्वसाधारणपणे 2 जागा नगर परिषदेमध्ये असतात. पण नगर परिषदच्या सदस्य संख्येचा आकडा विषम जर असेल तर नगर परिषदमध्ये एका प्रभागामध्ये 3 जागा असतात. म्हणजे साधारणतः मतदारांना 2 ते 3 सदस्यांसाठी वोटिंग करावं लागेल. याशिवाय नगर परिषदचा एक अध्यक्ष आहे, यासाठी सुद्धा मतदान करावं लागेल. नगरपंचायतमध्ये आपल्याला माहिती आहे की फक्त एक सदस्य असतो आणि एक अध्यक्ष, त्याच्यामुळे तिथे मतदारांना नगरपंचायतीसाठी 2 मतं द्यावे लागते. नामनिर्देशन हे पूर्णपणे राज्य निवडणूक आयोगाने जे संकेतस्थळ विकसित केलेले आहे त्या संकेतस्थळावर ऑनलाईन नामनिर्देशन पत्र स्वीकारले जातील आणि एका प्रभागामध्ये एका उमेदवाराला जास्तीत जास्त 4 नामनिर्देशन पत्र दाखल करता येतील. संकेतस्थळावर नामनिर्देशन पत्र दाखल केल्यानंतर त्याची प्रिंटआउट काढून ती संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे उमेदवारांना द्यावी लागेल. नामनिर्देशन पत्रासोबत जात वैधता प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे. मात्र ज्यांनी नामनिर्देशनापूर्वी जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज केला आहे आणि नामनिर्देशनाच्या दिवशी ज्यांच्याकडे जात वैधता प्रमाणपत्र नाही आहे त्यांना अर्ज केल्याची पावती त्यांना सादर करून नामनिर्देशन पत्र त्यांना दाखल करता येईल. मात्र असा उमेदवार फायनली अंतिमतः निवडून जर आला तर त्याला 6 महिन्याच्या आतमध्ये जात वैधता प्रमाणपत्र देणे हे बंधनकारक राहील. नगर परिषद आणि नगरपंचायतच्या मतदार यादी संदर्भात अंतिम मतदार यादी ही 31 ऑक्टोबर 2025 रोजी प्रसिद्ध झालेली आहे आणि मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या 7 नोव्हेंबर 2025 रोजी प्रसिद्ध होणार आहे.
नगरपरिषदा आणि नगरपंचायतच्या निवडणुकीसाठी एकूण मतदार 1,07,03,576 इतके मतदार आहेत आणि त्यासाठी एकूण 13,355 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या निवडणुकीसाठी पुरेशी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या निवडणुका इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनद्वारेच होणार आहेत आणि त्यामध्ये 13,726 कंट्रोल युनिट आणि 27,452 बॅलेट युनिटची व्यवस्था केलेली आहे. उमेदवारांसाठी जी खर्च मर्यादा आहे ती खर्च मर्यादा वाढवण्यात आलेली आहे. अ वर्ग नगरपरिषदेसाठी अध्यक्ष पदासाठी 15 लाख, सदस्य पदासाठी 5 लाख, ब वर्ग नगरपरिषदेसाठी अध्यक्ष पदासाठी 17,25,000, सदस्य पदासाठी 3,50,000, क वर्ग नगरपरिषदेसाठी अध्यक्ष पदासाठी 7,50,000, सदस्य पदासाठी 2,50,000, नगरपंचायतीसाठी अध्यक्ष पदासाठी 6 लाख आणि सदस्य पदासाठी 2,25,000 अशी खर्चाची मर्यादा आहे. मतदारांसाठी निवडणूक आयोगाने, राज्य निवडणूक आयोगाने जे संकेतस्थळ विकसित केलेले आहे त्यामध्ये त्यांना सर्च फॅसिलिटी दिलेली आहे आणि या सर्च फॅसिलिटीमध्ये जाऊन मतदारांना त्यांचे नाव आणि मतदान केंद्र शोधता येईल. याशिवाय मतदारांच्या सोयीसाठी एक नवीन मोबाईल ॲप सुद्धा आम्ही विकसित केलेलं आहे. या मोबाईल ॲपच्या मदतीने मतदारांना त्यांच्या मतदार यादीमधील नाव शोधता येईल. याशिवाय त्यांचं मतदान केंद्र शोधता येईल. याशिवाय नो युअर कॅन्डिडेट म्हणजे उमेदवाराविषयी त्यांनी उमेदवारांनी जे प्रतिज्ञापत्र दाखल केलं त्या प्रतिज्ञापत्राच्या अनुषंगाने त्यांच्याबाबत काही गुन्हेगारीविषयी गुन्हे दाखल केले असतील किंवा त्यांच्या शैक्षणिक क्वालिफिकेशनबाबत आणि त्यांच्या आर्थिक परिस्थितीबाबत त्यांना माहिती मिळू शकेल. म्हणजे नो युअर कॅन्डिडेट ही माहिती सर्वसामान्य मतदारांना ही या मोबाईल ॲपच्या माध्यमाने उपलब्ध होईल. मतदार यादीच्या बाबतीत जे संभाव्य दुबार नावाबाबत राज्य निवडणूक आयोगाने पूर्ण दक्षता घेतलेली आहे. राज्य निवडणूक आयोगाने त्यांच्या सिस्टीमवर टूल विकसित केलेले आहे आणि या टूलच्या माध्यमाने प्रत्येक नगरपरिषद नगरपंचायतीमधील प्रभागामध्ये संभाव्य दुबार मतदार हे डबल स्टार असे चिन्ह त्याच्या पुढे आलेले आहे. जिथे जिथे अशा प्रकारचे डबल स्टार आलेले आहेत तिथे संबंधित अधिकारी संबंधित मतदारांना कॉन्टॅक्ट करून तो कुठल्या प्रभागामध्ये आणि तो कुठल्या मतदान केंद्रामध्ये तो मतदान करेल याची माहिती घेईल. त्यासोबतच त्याचं नाव, त्याचं लिंग, त्याचा फोटोग्राफ आणि त्याचा पत्ता या सर्व बाबी सुद्धा तपासेल. ज्या मतदान केंद्रामध्ये त्यांनी ऑप्शन दिलेला आहे त्या मतदान केंद्रामध्ये त्याला मतदानाची सोय असेल आणि इतर मतदान केंद्रामध्ये त्याला मतदान करता येणार नाही. ज्या मतदारांच्या नावानं पुढे डबल स्टार आलेला आहे, दुबार मतदार म्हणून डबल स्टार आलेला आहे, पण त्यांनी काही प्रतिसाद दिला नाही तर सर्व मतदान केंद्रावर त्याचं डबल स्टार म्हणून नोंद होईल आणि असा मतदार मतदान केंद्रावर आल्यानंतर त्याच्याकडून एक डिक्लेरेशन घेतलं जाईल की या मतदान केंद्राव्यतिरिक्त इतर मतदान केंद्रामध्ये त्यांनी मतदान केलं नाही किंवा या मतदानानंतर दुसऱ्या मतदान केंद्रावर तो मतदान करणार. म्हणजे एकाच मतदान केंद्रावर त्याला मतदान करता येईल. ऑफकोर्स त्याच्या ज्या वेगवेगळे जे अधिनियम आहेत आणि नियम याच्यामधल्या मतदारांच्या पात्रतेविषयी ज्या तरतुदी आहेत त्या ऑफकोर्स प्रिसाइडिंग ऑफिसर या तपासून घेते. मतदार जागृतीच्या संदर्भात मतदानाचा टक्का वाढावा यासाठी आम्ही 32 वेगवेगळ्या प्रकारचे ॲक्च्युली वोटर्स अवेअरनेस कॅम्पेन आम्ही घोषित केलेले आहेत आणि संबंधित नगरपरिषद आणि नगरपंचायती यांच्या निधीमधून हे जे मतदान आणि काही निधी राज्य निवडणूक आयोगाकडे पण आहे. सोशल मीडियाच्या माध्यमाने आणि राज्य निवडणूक आयोगाने त्याच्या संदर्भात एक गीत सुद्धा
तयार केलेला आहे आणि या वोटर्स अवेअरनेस कॅम्पेनच्या माध्यमाने मतदानाचा टक्का जास्तीत जास्त वाढेल याच्याबद्दल आम्ही दक्षता घेतलेली आहे. वेगवेगळे पोस्टर्स, बॅनर्स, क्रिएटिव्ह आर्ट, भित्तिचित्र, चित्ररथ याच्या माध्यमाने सुद्धा वोटर्स अवेअरनेस कॅम्पेन राबवला जाईल. मतदान केंद्रावर पुरेशा सुविधा देण्यात आलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये विशेष करून दिव्यांग मतदार, तान्ह्या बाळासह ज्या स्त्रिया आहेत, गरोदर स्त्रिया आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत यांना प्राधान्याने मतदान करून दिलं जाईल. दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी रॅम्पची सोय केलेली आहे. याशिवाय व्हीलचेअर्सची सुद्धा व्यवस्था करण्यात येणार आहे. सर्व मतदान केंद्रावर विजेची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सावलीची व्यवस्था, शौचालयाची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आणि विशेष करून काही मतदान केंद्र हे गुलाबी मतदान केंद्र म्हणून ॲक्च्युली हे आम्ही करू आणि या गुलाबी मतदान केंद्रामध्ये या मतदान केंद्रातील सर्व निवडणूक अधिकारी, कर्मचारी, पोलीस कर्मचारी हे महिला कर्मचारी असतील. यावेळेस मतदान केंद्राच्या इमारतीमध्ये मोबाईल नेण्याची फॅसिलिटी आम्ही दिलेली आहे. मात्र ॲक्च्युअल मतदान केंद्रामध्ये मोबाईल नेता येणार नाही, त्या इमारतीमध्ये नेता येईल आणि त्या मतदान केंद्राच्या बाहेर एक फॅसिलिटी असेल तिथे. मात्र ॲक्च्युअल मतदान केंद्रामध्ये मोबाईल नेता येणार नाही, त्या इमारतीमध्ये नेता येईल आणि त्या मतदान केंद्राच्या बाहेर एक फॅसिलिटी असेल तिथे मोबाईल तिथे डिपॉझिट करता येईल. मात्र हे कंपल्सरी नाही आहे. जे निवडणूक निर्णय अधिकारी याच्या संदर्भात निर्णय घेतील की कुठल्या मतदान केंद्रावर ही मोबाईल नेण्याची फॅसिलिटी उपलब्ध करून द्यायची आहे. या निवडणुकीसाठी नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीसाठी 288 निवडणूक निर्णय अधिकारी आणि 288 सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांची व्यवस्था आम्ही केलेली आहे. यासाठी एकूण पोलिंग स्टाफ, काउंटिंग स्टाफ एकूण 66,775 निवडणूक अधिकारी कर्मचाऱ्यांची व्यवस्था आम्ही केलेली आहे. यामध्ये एकूण मतदार, पुरुष मतदार हे 53,79,931 असतील, महिला मतदार 53,22,870 असतील आणि इतर मतदार म्हणजे याच्यामध्ये ट्रान्सजेंडर येतात ते 775 मतदार असतील. अशा अनुषंगाने एकूण मतदार 1,07,03,576 असतील. 13,355 मतदान केंद्राच्या माध्यमाने ही निवडणूक कंडक्ट केल्या जाईल. एकूण 246 नगरपरिषदेची निवडणूक होत आहे. 42 नगरपंचायती आहेत. 288 अध्यक्षपदांच्या जागा आहेत. एकूण प्रभाग 3,820 आहेत. एकूण सदस्य संख्या 6,859 आहे. त्यापैकी महिलांसाठी 3,492 प्रभाग हे आरक्षित आहे. अनुसूचित जातीसाठी 895 जागा आहेत. त्यापैकी 498 महिलांसाठी आरक्षित आहेत. अनुसूचित जमातीसाठी 338 सदस्यपद आहेत. त्यापैकी 187 महिला असतील. नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी 1,821 जागा आहेत. त्यापैकी 1,005 महिला असतील आणि सर्वसाधारण 3,805 जागा असतील. त्यापैकी 1,802 महिला असतील. आता विभागनिहाय किती नगरपरिषद, नगरपंचायतीच्या निवडणूक होत आहे हे मी घोषित करतोय. कोकण विभाग 27, नाशिक विभाग 49, पुणे विभाग 60, छत्रपती संभाजीनगर विभाग 52, अमरावती विभाग 45 आणि नागपूर विभाग 55. हा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून संबंधित नगरपरिषद, नगरपंचायतीच्या कार्यक्षेत्रामध्ये आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे आणि ही आचारसंहिता जरी नगरपरिषद, नगरपंचायतीच्या कार्यक्षेत्रात जरी लागू असेल तरी अन्य ठिकाणी देखील काही कार्यक्रम किंवा काही निर्णय झाले आणि ते नगरपरिषद, नगरपंचायतीच्या मतदारांवर परिणाम करत असतील तर त्याला सुद्धा आचारसंहिता त्याला लागू होईल. मात्र नैसर्गिक आपत्तीबाबत काही उपाययोजना किंवा मदत द्यायची असेल त्याला आचारसंहितेची आडकाठी राहणार नाही. आचारसंहिता आणि कायदा सुव्यवस्था संदर्भात आजच राज्य निवडणूक आयोगाने 2 आदेश जारी केलेले आहेत. आता मी नगरपरिषद, नगरपंचायत यांचा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर करत आहे. नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात 10 नोव्हेंबर 2025.
नाम निर्देशन पत्राची दाखल करण्याची अंतिम मुदत 17 नोव्हेंबर 2025. नाम निर्देशन पत्राची छाननी 18 नोव्हेंबर 2025. अपील नसलेल्या ठिकाणी नाम निर्देशन पत्र माघारी घेण्याची अंतिम मुदत 21 नोव्हेंबर 2025. अपील असलेल्या ठिकाणी नामनिर्देशन पत्र माघारीची अंतिम मुदत 25 नोव्हेंबर 2025. निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी 26 नोव्हेंबर 2025. मतदानाचा दिवस 2 डिसेंबर 2025. मतमोजणीचा दिवस 3 डिसेंबर 2025. शासन राजपत्रात निकाल प्रसिद्ध करण्याचा दिवस 10 नोव्हेंबर 2025. सॉरी 10 डिसेंबर 2025. तर या अनुषंगाने नगरपरिषद नगरपंचायतीच्या निवडणुका या स्वच्छ, पारदर्शक, निर्भय आणि कायदा व नियमाच्या चौकटीत करण्याची संपूर्ण दक्षता राज्य निवडणूक आयोगाने घेतली. एक करून विचारा. वोटरची कट ऑफ डेट 1 जुलै 2025. फक्त सत्ताधारी पक्ष म्हणून तर सगळे सर्वपक्षीय लोकांचा पक्षांचा विरोध असताना मतदान घेण्यासाठी एवढी घाई का? जोपर्यंत पारदर्शकता येत नाही मतदान याच्यामध्ये दुबार मतदार आहे, तिबार मतदार आहे, एका ठिकाणी एका घरामध्ये 40-45 लोकांनी मतदान केलं, असा सर्व घाई मतदान घेण्याची. नाही, दुबार आणि तिबार मतदाराबाबत आम्ही पूर्णपणे उपाययोजना केलेल्या आहे. त्याची मी प्रक्रिया आपल्याला सांगितलेली आहे. जिथे दुबार मतदार, तिबार मतदार आहेत तिथे आमचे लोक संबंधित मतदारांपर्यंत जातील आणि त्यांना विचारतील, त्यांचे ऑप्शन्स घेतील आणि जे मतदार त्या आव्हानाला प्रतिसाद देणार नाही त्याच्यामध्ये सुद्धा त्यांच्याकडून अंडरटेकिंग घेऊन आम्ही त्यांना मतदान करू देणार आहे. विरोधकांचा असाही आरोप आहे की निवडणूक आयोग हे सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम करतोय, त्यांच्या सांगण्याप्रमाणे काम करतो. कितपत सत्य आहे? नाही, हे चुकीचं आहे. असं निवडणूक आयोग कोणाच्याही दबावाखाली काम करतो. विरोधकांनी काही ऍक्शन आहे की एका घरामध्ये 40पेक्षा जास्त मतदार चुकीचे पत्ते आहेत, तर त्या संदर्भात तुम्ही काय उपाय करणार, ती दुरुस्ती करण्यासाठी? नाही, हे बघा, ऍक्च्युली आम्हाला यादी जी आहे मतदार यादी ही ऍक्च्युली इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडून मिळते. या यादीमध्ये आम्हाला दुबार तिबार मतदाराबाबत आम्हाला ऍक्च्युली कार्यवाही करता येतो, जी आम्ही केलेली आहे. सेकंडली, याच्यामध्ये काही क्लरिकल मिस्टेक्स असतील त्यासुद्धा आम्ही दुरुस्त करतोय, केलेल्या आहेत. आणि यामध्ये प्रभाग चुकलेला जर असेल तर प्रभाग ते सुद्धा आम्ही दुरुस्त करतो की ऍक्च्युली एका प्रभागामध्ये पाहिजे मात्र चुकीने दुसऱ्या प्रभागामध्ये गेला आहे, ते सुद्धा आम्ही दुरुस्त करतो आहे. आणि विधानसभेच्या मतदार यादीमध्ये नाव आहे पण या मतदार यादीमध्ये नाव नाही आहे, ती सुद्धा आम्ही नाव त्यामध्ये इन्कॉर्पोरेट करतो. आम्ही ऍक्च्युली मतदानचा टक्केवारी वाढवण्यासाठी विविध वोटर्स अवेअरनेस कॅम्पेन आम्ही घेतो आहे. त्यानंतर मग जिथे दुबार तिबार मतदार आहे त्या मतदारांपर्यंत आम्ही पोहोचतो आहे. आणि हे जे आमच्या स्तरावर जितकी काही आम्हाला मतदार यादीमध्ये आम्हाला ऍक्च्युली मतदार यादी जितकी स्वच्छ आम्हाला करता येईल त्याप्रमाणे आम्ही कार्यवाही करतो आहे. याशिवाय जिथे एका घरामध्ये अनेक मतदार दाखवले त्या संदर्भात मुख्य निर्वाचन अधिकारी यांनी याच्या आधी सुद्धा त्या संदर्भात खुलासा केलेला आहे. स्थानिक निवडणुकांमध्ये मतदारांना मोठ्या प्रमाणात इकडे म्हणजे पैसे वाटप असतील, मद्य वाटप असतील, तर हे रोखण्यासाठी निवडणूक आयोग काही प्रभावी उपाययोजना करणार आहे? नाही, आम्ही याच्यामध्ये आचारसंहिताचा ऑर्डर काढलेला आहे. या आचारसंहितेच्या ऑर्डर्समध्ये मद्य
आणि पैशाचे वाटप याच्याबद्दल सर्व प्रतिबंधक उपाययोजना केलेल्या आहे. पोलीस विभागाला प्रॉपर डायरेक्शन्स दिलेले आहे आणि यामध्ये सर्व बँका, सर्व पतपेढ्या यांच्या व्यवहारावर पूर्ण लक्ष ठेवणार आहे. याशिवाय विविध प्रकारचे जे पोर्ट्स असतील, एअरपोर्ट्स असतील किंवा विविध ट्रान्सपोर्ट व्हेकल असतील या ठिकाणी सुद्धा पुरेशी उपाययोजना आम्ही करतो. वाघमारे साहेब, आता महाविकास आघाडीनं जो मोर्चा काढला होता आणि त्यामध्ये तुमची सुद्धा भेट घेतली होती. एक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय की दुबार मतदार आहेत, तिबार मतदार आहेत. तुम्ही सांगितलं की आता डबल स्टार केलेलं आहे, त्यांच्याकडून अंडरटेकिंग घेतलेलं आहे, कुठे राहतात, नाव पत्ता लिंग शोधलेलं आहे. मग तुम्ही हे मान्य करता का की यापूर्वी ज्या निवडणुका झालेल्या आहेत, लोकसभेच्या असू द्या, विधानसभेच्या असू द्या, त्यामध्ये सुद्धा हे दुबार मतदार होते आणि त्यांनी मतदान केलंय? यात निवडणूक आयोगाची चूक आहे? नाही, लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या बाबतीत मी काही कॉमेंट्स करणार नाही. वाघमारे साहेब, सर्वपक्षीय शिष्टमंडळाने तुमची भेट घेतली आणि त्या डेलिगेशनने महाराष्ट्रात एक पत्र दिलं होतं तुम्हाला. त्या संदर्भात तुम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाला काही कम्युनिकेशन केले का, त्यांना काही प्रस्ताव पाठवलाय का आणि त्या प्रस्तावाचं सध्याचं स्टेटस काय आहे ते उत्तर नाही, याच्यामध्ये सर्वपक्षीय शिष्टमंडळाने माझी भेट घेतली होती. त्यावेळेस त्यांनी मागणी केली की ज्या मागणी केल्या त्या अनुषंगाने मी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे 15 ऑक्टोबर 2025 पर्यंत ते 1 जुलैपासून 15 ऑक्टोबर 2025 पर्यंत मतदार यादी मी मागितलेली आहे. मात्र त्या संदर्भात कुठल्याही प्रकारचं कम्युनिकेशन भारत निवडणूक आयोगाकडून मला कडे 15 ऑक्टोबर 2025 पर्यंत ते 1 जुलैपासून 15 ऑक्टोबर 2025 पर्यंत मतदार यादी मी मागितलेली आहे. मात्र त्या संदर्भात कुठल्याही प्रकारचं कम्युनिकेशन भारत निवडणूक आयोगाकडून मला इसमें नाम निर्देशन पत्र जो है, नाम निर्देशन पत्र दाखिल करने की डेट है 10 नवंबर 2025. नाम निर्देशन दाखिल करने के लिए जो चालू करने की डेट है वो 10 नवंबर 2025. नाम निर्देशन पत्र दाखिल करने के लिए अंतिम जो डेट है वो 17 नवंबर 2025. नाम निर्देशन पत्र की जो छाननी है उसकी डेट है 18 नवंबर 2025. जहां पे अपील नहीं है वहां पे नाम निर्देशन पत्र पीछे लेने की अंतिम डेट है 21 नवंबर 2025. जहां पे अपील है वहां पे नाम निर्देशन पत्र वापस लेने की अंतिम डेट है 25 नवंबर 2025. निवडणूक चिन्ह जो है, निवडणूक चिन्ह और फाइनल लिस्ट ऑफ कंटेस्टिंग कैंडिडेट, इसकी डेट है 26 नवंबर 2025. मतदान दिन की डेट है 2 दिसंबर 2025. मत मोजनी यानी काउंटिंग की डेट है 3 दिसंबर 2025 और गवर्नमेंट गैजेट में निकाल पब्लिश करने की डेट है 10 दिसंबर 2025. क्वेश्चन है, उत्तर भारतीय विकास सेना से रजिस्टर्ड अनडिप्लॉयड पार्टी है, चुनाव चिन्ह हमारा ऑटो रिक्शा है, तो उसके लिए क्या प्रक्रिया है? चुनाव चिन्ह के बारे में आपको लोकांचा तुमच्यावरती विश्वास आहे, तुम्ही आतापर्यंत चांगलं काम केलं, पण आता यावेळेला मतदारांचा प्रचंड रोष आहे, त्यांना त्रास आहे आणि त्यांची नावं काढलेली आहेत तर दुबार आली. या अशा कठीण परिस्थितीमध्ये आपण सुप्रीम कोर्टाकडे ही निवडणूक आणखी पुढे ढकलावी यासाठी आमच्याकडे तुम्ही का प्रयत्न केला? सर्वोच्च न्यायालयाने ऑलरेडी 31 जानेवारी 2026 डेट दिलेली आहे. 31 जानेवारी 2026च्या आतमध्ये सर्व निवडणुका कंडक्ट करायच्या. नाही, याच्यामध्ये प्रोव्हिजन एकदम क्लिअर आहे की नाम निर्देशन पत्र दाखल करण्यापूर्वी नाम निर्देशन पत्र दाखल करताना त्यांच्याकडे वैधता प्रमाणपत्र असेल तर अडचण नाहीये. मात्र नाम निर्देशन पत्र दाखल करताना
त्यांच्याकडे वैधता प्रमाणपत्र नसेल, मात्र नामनिर्देशन पत्र दाखल करण्यापूर्वी त्यांनी स्क्रुटिनी कमिटीकडे अर्ज केला असेल आणि त्याची पावती जर दाखल केली तर नामनिर्देशन पत्र त्यांचं स्वीकारलं जाईल. मात्र ते जर निवडून आले तर त्यांना 6 महिन्याच्या आतमध्ये त्यांना कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट सादर करणं बंधनकारक राहील. 6 महिन्याच्या आतमध्ये कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट त्यांनी दिलं नाही तर त्या उमेदवाराची निवडणूक ही रद्द होईल. नाही, आता ऍक्च्युली बेसिकली नाम निर्देशनाची जी प्रक्रिया आहे ती आमच्या पर्व्ह्यूमध्ये आहे. एकदा तो निवडून आल्यानंतर गॅझेटमध्ये पब्लिकेशन झाल्यानंतर तिथे राज्य निवडणुकाचा रोल संपतो. त्याच्यानंतर रोल तो राज्य शासनाचा आहे. ऍक्च्युली ही जी प्रक्रिया आहे ही ऍक्च्युली आम्ही टूल दिलेला आहे आणि दुबार म्हणजे त्याला स्टॅम्पिंग नाही, दुबार ते संभाव्य दुबार आहे. संभाव्य दुबार. आता संभाव्य दुबार आमचे कर्मचारी ज्यावेळेस त्या मतदारांकडे जातील तिथे शहानिशा करतील त्यावेळेसच कळेल की तो खरोखर दुबार आहे किंवा नाही आहे. त्याच्यामुळे ही संख्या आता मला सांगता येणार नाही, कारण की ही संख्या ही प्रत्येक प्रभागामध्ये वेगवेगळी आहे. ती या सर्व नगरपरिषदांमध्ये ती वेगवेगळी ती संख्या आहे. आणि त्याच्यानंतर ही ऍक्च्युली ज्यावेळेस फायनल होईल, ज्यावेळेस ही संभाव्य दुबार मतदार आपण ऍक्च्युली व्हेरीफाय करू त्यावेळेसच ऍक्च्युली आपल्याला ही संख्या समजेल आणि मतदानाच्या या साईडला नंतर राहील. नाही, माघारी घेण्याची तारीख आहे. हे बघा, अपील जिथे अपील नहीं है, आप हिंदी में बोलूया, जहां पे अपील नहीं है, जहां पे अपील नहीं है यहाँ पे नाम निर्देशन पत्र वापस लेने की लास्ट डेट है 21 नवंबर. जहां पे अपील है वहां पे नॉमिनेशन वापस लेने की मुदत है 25 नवंबर. नाही, आता ऍक्च्युली जी मतदार यादी आहे, मतदार ही भारत निवडणूक आयोगाकडून मतदार यादी आम्हाला मिळाली. आमचे जे पॉवर आहे ते दुबार मतदार आम्ही आयडेंटिफाय केलेले आहेत आणि याशिवाय ज्यांचे नाव त्याच्यामध्ये आलेले नाही ते सुद्धा आम्ही इन्क्लूड या मतदार यादीमध्ये केलेले आहेत आणि त्याप्रमाणे ही मतदार यादी फायनली आम्ही पब्लिश केलेली आहे. काय नाही, आता याच्यामध्ये ही जी यंत्रणा आहे मतदार यादीची यंत्रणा वेगळी आहे. ही ऍक्च्युली आम्ही फक्त ती यादी अडॉप्ट करतो. आम्ही फक्त ती जी यादी ती अडॉप्ट करतो. एक पर्टिक्युलर डेट ठरवतो आणि त्या डेटला ती यादी आम्ही अडॉप्ट करतो. शहानिशाचे जे प्रकार आहेत ते सांगितलं मी. दुबार मतदार असतील तिथे आम्ही बघतो, चुकीच्या प्रभागामध्ये गेला ती आम्ही बघतो, नाव इन्क्लूड झालं नाही, विधानसभा मतदार यादीमध्ये नाव आहे पण याच्यामध्ये नाही आहे ते इन्क्लूड करतो, काही क्लरिकल मिस्टेक्स असेल, एरर असेल ते इन्क्लूड करतो.
जबाबदारी जी आहे त्याच्यामध्ये प्रत्येक प्राधिकरणाची जबाबदारी जी निश्चित केलेली आहे. राज्य निवडणूक आयोगाची जी रिस्पॉन्सिबिलिटी ती राज्य निवडणूक आयोगाची आहे. भारत निवडणूक आयोगाचे जे अधिकार आहेत ते भारत निवडणूक आयोगाचे अधिकार आहेत. दुबार नावाचा जो आता सगळ्यात मोठा वाद सुरू आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने केंद्रीय निवडणूक अखत्यारीची जी लिस्ट आहे तीच आपण आता परत एकदा वापरतो असं तुमचं स्पष्ट आहे. मुळात यातल्या दुबार नावाच्या संदर्भात तुम्ही जे सांगते की काही ठिकाणी डबल असतात त्यांचे नाव सामान्य असेल फक्त सामान्य असेल त्यांच्या संदर्भात स्टार असेल तर अशांची साधारणतः संख्या तुमच्याकडे आली आहे का? नाही, ते मी ऍक्च्युअली संख्या सध्या मी सांगू शकणार नाही, कारण की आता ही जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया प्रत्येक जे रिटर्निंग ऑफिसर आहे त्यांच्या स्तरावर सुरू आहे आणि त्यामध्ये ऍक्च्युअली फिजिकल व्हेरिफिकेशन आणि मतदानाच्या 2 दिवस आधीपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहील. मतदानाच्या 2 दिवस आधी एक्झॅक्टली आपल्याला दुबार मतदार किती आहेत एक्झॅक्टली, कारण की आता जे सॉफ्टवेअरने आयडेंटिफाय केलं ते संभाव्य दुबार आहे, ते ऍक्च्युअल दुबार नाही, ते संभाव्य दुबार आहे. एक सवाल ऐसा सवाल ये है अभी देश का पंजाब में होता है कि भले 100 लोग छूट जाए लेकिन एक बेगुनाह जो है उससे जुड़ा नहीं होती. सवाल यही है सारे पॉलिटिकल पार्टी छोड़कर सारे पॉलिटिकल पार्टी के उनका मतदान जहाँ हुआ है उनका मतदान जहाँ हुआ है ये आप जवाब देते वक्त ऐसे जवाब दिए कि ये हमारी जिम्मेदारी के लिए कुछ नहीं है. आपके अध्यक्षता में अगर ये चुनाव हो रहे हैं तो आपको ऐसे नहीं लगता कि ये चुनाव विपक्ष और किसी एक के ऊपर भी अन्याय नहीं है. वो कितने हैं इसकी जिम्मेदारी आप लेते हैं लेते हैं क्या और वंचित नहीं किया है कि ये वोटर बिल भी आप चुनाव कराना चाहते हैं. कोणत्याही पक्षावर अन्याय होणार नाही.